Good morning, welcome to my blog. Happy Thursday. So Wednesday, Thursday work from home केलं म्हणून जरा कन्फ्यूज झालं. सो हॅपी थर्सडे. आय होप तुम्हाला कालचा ब्लॉग आवडला असेल. आज पण ब्लॉग थोडा सिमिलरच आहे, पण आज मी चाललो आहे विक्रोळीला माझ्या आत्तीच्या घरी, आणि त्यांच्या बाजूला सुद्धा असाच एक भव्य मोठा किल्ला उभारला आहे. तो बघायला जातो आम्ही, आणि ऑब्व्हियसली माझ्या भाचीला भेटायला. भरपूर दिवस देवीला बघितलं नाही, सो तिला पण बघून घेतलं. सो चला आता मी तुम्हाला व्यायाम करून घ्यायला भेटतो. बाय. चला मीच शेवटला आहे जिमला, जिम बंद करून निघतं. जय श्रीराम. तर जाऊया घरी पटपट, नाश्ता करून मग निघूया. ओके, आम्ही आता सगळे निघतोय विक्रोळीला. गाडीत CNG पेट्रोल आहे की नाही माहितच नाही, असंच निघालं. तर नसेल तर भरायला लागेल. पण आता ऊन पडले, संध्याकाळी पाऊस पडेल. रामप्यारी आमची भरपूर दिवसांनी निघते. बीस्ट गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, उंदीर मामा की जय, खाण्यापिण्याची सोये, पावनदेवी माते की जय. चलो विक्रोळी ई कोई. ओके, माझं झालंय जेवण, आणि आता फायनली तुमचा वेळ न वाया घालवता मी आता तुम्हाला किल्ला दाखवतो. इकडचा फेमस आणि भव्य मोठा किल्ला जो मानण्यात आहे तो दाखवतो. आधी मी बघतो, मग तुम्हाला दाखवतो. चला. ओके, मी काही बोलत नाही. मला किल्ला खरंच खूप आवडला आहे, भावला आहे ॲक्च्युली मी सांगेन, कारण खूप भव्य आणि मोठा आणि तेवढाच सुंदर किल्ला बांधला आहे इकडे. सो मला काही बोलून माझे शब्द अपुरे पडतील, त्यापेक्षा तुम्ही आता प्रत्यक्ष बघा आणि तुम्हीच कमेंटमध्ये सांगा मला. चला. आज मी आलो आहे विक्रोळी येथील स्वस्तिक मित्र मंडळाच्या मुलांनी बनवलेला राजगड किल्ल्याला भेट द्यायला. अवघ्या 12 दिवसातच त्यांनी हा भव्य आणि ऐतिहासिक गड पूर्ण केला आहे. राजगड, दुर्गराज म्हणजेच किल्ल्यांचा राजा. छत्रपती शिवाजी महाराजांनी याला राजधानी म्हणून निवडले होते. याच किल्ल्यावरून स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली गेली. राजगड हे केवळ एक किल्ला नाही, तर इतिहासाचा साक्षीदार आहे. चला आता तुम्हाला घेऊन जातो या किल्ल्याच्या काही महत्त्वाच्या ठिकाणी. हा आहे न्याय निवाडाचा वाडा. हा वाडा म्हणजे राजगडाचं हृदय. इथे छत्रपती शिवाजी महाराज राहत असत, दरबार भरत असे, आणि स्वराज्याचे अनेक निर्णय इथेच घेतले जात. याच वाड्यातून महाराष्ट्राच्या इतिहासाला नवं वळण मिळालं. हे आहे झुंजार बुरुज, किल्ल्याच्या शौर्याची साक्ष देणारा, अनेक युद्धांचा साक्षीदार. तिथून पुढे गेलं की तुम्हाला दिसते सुवेळा माची, डोंगराच्या टोकावर असलेली माची, जिथे नेढे नावाचं नैसर्गिक भोग आहे. तेथून दिसणारा निसर्ग अतिशय अद्भुत. आता मी तुम्हाला दाखवतो चोर वाट आणि चोर दरवाजा, युद्ध काळात वापरला जाणारा गुप्त मार्ग, आणि हा त्याचा प्रवेशद्वार. ही आहे संजीवनी माची, लांब पसरलेली आणि त्रिस्तरीय तटबंदी असलेली माची, जी संरक्षणासाठी अत्यंत उपयुक्त होती. तेथेच आहे काळेश्वरी बुरुज, बाले किल्ल्याच्या बाजूला असलेला, शत्रूवर नजर ठेवण्यासाठी बांधलेला महत्वाचा बुरुज. आणि आता मी तुम्हाला दाखवतो बाले किल्ला, राजगडावरचा सर्वात उंच भाग.
येथून संपूर्ण परिसरावर नजर ठेवता येते. ही वाट जाते खालच्या पाली दरवाजाकडे. महाद्वाराकडे जाणारा हा मुख्य प्रवेश मार्ग आहे. किल्ल्यावर अनेक ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळं आहेत. त्यातलं एक म्हणजे श्री पद्मावती मंदिर आणि त्याच सोबत तुम्हाला सईबाईंची समाधी देखील पाहायला मिळते. आता मी तुम्हाला दाखवणार आहे राजगडाच्या पायथ्याशी वसलेलं गुंजवणे गाव. याच गावातून राजगड किल्ल्याच्या महादरवाजाकडे जाणारा रस्ता सुरू होतो. तर या सर्व माहितीचा मला प्रत्यक्ष किल्ल्यावर न जाता अनुभव घेता आला. हे स्वस्तिक मित्र मंडळाच्या मुलांमुळे शक्य झाले. त्यांनी इतकी सुंदर आणि अचूक प्रतिकृती उभी केली आहे की जणू मी प्रत्यक्ष राजगडावरच आहे असं वाटलं. या उपक्रमात सहभागी झालेल्या प्रत्येक व्यक्तीचं मनपूर्वक अभिनंदन. जय शिवराय. दररोजच्या दिनचर्याप्रमाणे स्वस्तिक मित्र मंडळाचे सदस्य छत्रपती शिवाजी महाराजांची पूजा आणि परिसराची स्वच्छता करतात. हे त्यांच्या शिवप्रेमाचं आणि संस्काराचं दर्शन आहे. हे त्यांच्या कार्याला माझं मनापासून अभिवादन. छत्रपती शिवाजी महाराज की. सो हा किल्ला तर बघितला तुम्ही आणि हा इकडचा स्वस्तिक मित्र मंडळ, इकडचा हा पूर्ण भव्य हा परिवार आहे. आमचा पण परिवार आहे इकडे फोटो फ्रेममध्ये. पण आता इकडची मुलं दाखवतो ज्यांनी ही मेहनत घेतली आहे आणि त्यांची एक छोटी मुलाखत. चला, धन्यवाद. सो मित्रांनो, माझ्या मागे हा भव्य किल्ला तुम्ही बघताच आहे. पण हा एवढा सुंदर आणि भव्य किल्ला ज्यांनी बांधलाय आणि ज्यांनी यामागे मेहनत घातली आहे त्या सगळ्यांची आता मी तुम्हाला भेट करून देतो. आता आपण मुलाखत घेणार आहे स्वस्तिक मित्र मंडळ इकडच्या या परिवाराचे आणि हे धडाडीचे कार्यकर्ते ज्यांनी हा सुंदर आणि भव्य किल्ला उभारला आहे. सो तुम्ही आमच्या प्रेक्षकांना माहिती देऊ शकाल का? सर्वांना जय जिजाऊ आणि जय शिवराय. माझे नाव शुभम जनार्दन शिंदे आणि आज तुम्ही बघू शकता स्वस्तिक मित्र परिवारातर्फे तुम्हाला राजगड या गडाची प्रतिकृती उभारलेली दिसायला येईल. सर्वप्रथम मी तुम्हाला सांगू इच्छितो की आम्ही लहानपणापासून किल्ले बनवतो, पण हा आमचा दुसरा वर्ष आहे. आम्ही पहिल्या वर्षी पन्हाळा हा गड बनवलेला, पण यावर्षी आपल्या महाराष्ट्राची पहिली राजधानी म्हणजे राजगड या गडाची आम्ही प्रतिकृती उभारलेली आहे. तर या प्रतिकृती उभारण्यासाठी आम्ही सर्व आमच्या स्वस्तिक परिवाराकडून सर्वांचा हातभार लागलेला आहे आणि ही प्रतिकृती उभारायला आम्हाला 12 दिवस लागलेले आहेत. तर तुम्ही बघू शकता. सुंदर. आणि मग हा किल्ला हे तुमचं पहिलंच वर्ष आहे का दुसरं वर्ष आहे बोलले? आमचं दुसरं वर्ष आहे. अच्छा. आणि राजगड बनवायचा निर्णय तुम्ही सगळ्यांनी मिळूनच घेतला? हा, पूर्ण सर्वांचं मत आम्ही पहिले घेतलं, त्यानंतर आम्ही किल्ला डिसाईड केला की नाही करून आम्ही पहिली राजधानी, म्हणजे सर्वांचं मत होतं. आणि बाहेरचे जे काही म्हणजे लोक होते त्यांनी सुद्धा आम्हाला स्वतःहून सांगितलं की आयडिया दिली की तुम्ही हा गड निवडा.
त्यामुळे आम्ही सर्वांचं मत एकत्र करून हा गड निवडलेला आहे. फारच सुंदर. आणि या किल्ल्यावर तसं तर बरंच काय काय दिसलंय, पण तुम्ही माहिती सांगाल का की काय काय दाखवायचा प्रयत्न केला तुम्ही? खरं सांगायला गेलं तर किल्ला हा अतिशय भव्य आणि दिव्य आणि खूप प्रचंड मोठा किल्ला आहे, म्हणून त्या किल्ल्याला दुर्गराज राजगड या नावाने ओळखला जातो. तर आम्ही या किल्ल्यावर भरपूर काही स्पॉट दाखवलेले आहेत, म्हणजे मंदिरं दाखवलेले आहेत, न्यायनिवाडाचा वाडा दाखवलेला आहे, त्याचप्रकारे बाले किल्ला दाखवलेला आहे, 3 माच्या आहेत, एक माची पद्मावती माची, संजीवनी माची आणि सुवेळा माची, या 3 माच्या दाखवलेल्या. आणि तुम्ही बघू शकता आम्ही गुंजवणे गाव देखील दाखवलेलं आहे. त्या गावाच्या द्वारे गडावर चढण्यासाठी पहिली सुरुवात होते, जिथे महादरवाजा दाखवलेला आहे. वा, फारच सुंदर. नाही प्रश्नच नाही, तुम्ही जी मेहनत घातली आहे ती तुमच्या कलेतून आणि तुमच्या एफर्ट्समधून दिसतेच आहे. सो मी माझ्या व्ह्युअर्सच्या वतीने तुमच्या सर्वांचे आभार मानू इच्छितो की एवढा सुंदर किल्ला तुम्ही उभारला आहे आणि महाराजही तेवढेच प्रसन्न झाले असतील तुमचे हे एफर्ट्स बघून. सो धन्यवाद. सो मित्रांनो, एवढा भव्य किल्ला बांधून या मंडळाने तर शिवरायांना आदरांजली दिलीच आहे, पण त्यांचं स्मरण करणं ही तेवढं गरजेचं आहे. सो म्हणून मी आणि ओवी आज शिवरायांना मानवंदना म्हणून शिवगर्जना म्हणू इच्छितो. आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम, वज्रचूडालंकृत पुण्यश्लोक राजमाता राष्ट्रमाता जिजाऊमा साहेबांचा विजय असो, जिजाऊमा साहेबांचा विजय असो, जिजाऊमा साहेबांचा विजय असो. महाराज गणपती गजपती अश्वपती प्रजापती सुवर्ण रक्त श्रीपती अष्टवदान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज योगीराज हिंदवी स्वराज्य संस्थापक श्रीमंत 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 राजा शिवछत्रपती महाराजांचा विजय असो, राजा शिवछत्रपती महाराजांचा विजय असो, राजा शिवछत्रपती महाराजांचा विजय असो. धर्मशास्त्र पंडित ज्ञान गोविंद सर्जा रणधुरंधर छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो, छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो, छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो. नमो पार्वती पते हर 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 जगदंब जगदंब जगदंब. धन्यवाद. तर आम्ही सर्व स्वस्तिक परिवारातर्फे आज इथे आलेले आपले पाहुणे म्हणजेच तुम्ही बघू शकता की दर्शन सावंत यांची छोटी मुलगी ओवी सावंत यांचा श्रद्धा या छोट्या मुलीकडून आपण सत्कार करीत आहोत, तिने स्वीकारायचा. आणि त्याचप्रमाणे आज ज्यांनी इथे आपलं पूर्ण प्रदर्शन दाखवलं, ज्यांनी या किल्ल्यात यांच्याकडून करून घेण्यात आहे. त्याचप्रमाणे आपले दादा, त्यांचे वडील, त्यांच्या वडिलांचा सत्कार आपण साहिल बरकळे यांच्या हस्ते करणार आहोत. टाळ्या. धन्यवाद. आणि दादांचाच परिवार यांचा आम्ही मान सन्मान करीत आहोत. आमच्या
स्वस्तिक परिवाराचे आमच्या महिला मंडळ यांच्याकडून आम्ही यांचा सत्कार करून घेणार आहोत. तो त्यांनी स्वीकारायचा आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आणि तुम्हा सर्वांना सुद्धा की आम्हाला इथे येऊन व्हिडिओ बनवायची परवानगी दिली आणि सुंदर किल्ला हा तुमच्यामुळे आज बघायला मिळाला. थँक्यू सो मच. आय होप तुम्ही असंच दरवर्षी सुंदर आणि असे मोठे मोठे किल्ले इकडे बनवत राहाल आणि आम्हाला दरवर्षी इकडे बोलवाल. सो फायनली घरी पोचलोय आणि आय होप तुम्हाला तो किल्ला आवडला असेल. मला तर खूप आवडला आणि तेवढीच त्या मुलांची मेहनत ज्यांनी तो एवढा सुंदर किल्ला बनवला. ओके. आणि आय होप त्यांना माझा व्हिडिओ पण आवडेल जो मी आता एडिट करायला बसणार थोड्याच वेळात आणि मला आता ऑफिस पण चालू होणार आहे. पण ओके, आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनलला नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बघत राहा तुमचं आवडतं चॅनल सगळंच इन मराठी. तोपर्यंत मी दर्शन सावंत तुमची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.